आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. राम रक्षां पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. मनुष्याने सर्व पापांचा नाश करणारी व सर्व कामना पूर्ण करणारी रामरक्षा नित्य म्हणावी. त्यात वर्णलेला रघुवंशात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आधीच्या श्लोकापर्यंत श्रीरामांचं वर्णन आलं आहे पूर्ण. आता ही रामरक्षा नेमका आपल्याला कशी उपयोगी पडणार आहे, आपलं म्हणजे रामरक्षा कवच का म्हणतात त्याला, तर इथून आपल्या लक्षात येईल की तर आपल्या सगळ्या शरीराचं कसं रक्षण होत, त्यासाठी हे सगळे श्लोक आहेत आत्ताचे. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती ग्रहाणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. कौसल्या पुत्र राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींना प्रिय असणारा राम माझ्या कानांचे रक्षण करो. यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. सुमित्रा पुत्र लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. जिह्वां विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेशकारमुखः. सर्व विद्यांचा सागर राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य शस्त्रास्त्रे धारण करणारा राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. शिवधनुष्याचा भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. सीतापती राघव माझ्या हातांचे रक्षण करो. जमदग्नी पुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खरदैत्याला ठार करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबुवंताला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे रक्षण करो. सुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभुः उरु रघुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत. सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचे रक्षण करो. हनुमंताचा स्वामी माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षस कुलांचा नाश करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ विभीषणाश्रितः पातु रामोऽखिलं वपुः. समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुख रावणाचा वध नाश करणारा राम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला राज्यलक्ष्मी मिळवून देणार राम माझ्या पावलांचे रक्षण करो. श्रीरामचंद्र सर्व शरीराचे रक्षण करो. म्हणजे आपण वरून जे डोक्यापासून चरणापर्यंत म्हणजे आपल्या पावलापर्यंत प्रत्येक भागांचं रक्षण हो म्हणून हे सगळे श्लोक आलेत आत्तापर्यंत वरून ते खालीपर्यंत. एतां रामबलोपेतां रक्षाम्य सुकृती पठेत स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या ह्या सर्वरक्षक रामरक्षेचे पठण
जो पुण्यवान मनुष्य करेल तो मनुष्य दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयसंपन्न होईल. म्हणजे ते इथं फळच दिले ना, आपण हे वाचल्याने काय काय होणार आहे म्हणून. परत आता पुढच्या श्लोकात आपण काय काय हे वाचल्याने अजून काही आपल्याला काय उपयोग होणार आहे, काय कुठल्या पद्धतीची कृपा होणार आहे कळेल आपल्याला. पण हे श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओत बघू.